लाड लाड करुणी मला नेला शिर्डीला, ताई नेला शिर्डीला, नेला शिर्डीला, बाबांनी नेला शिर्डीला. नमस्कार, लालबागची सिद्धी या युट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धी कदम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण आलो आहोत साईबाबांच्या शिर्डीमध्ये. आपण दिवसभर या शिर्डीची सफर करणार आहोत, बाबांचे दर्शन घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत. तर 6 नंबर गेटच्या बाजूला तुम्हाला इथे माझ्या बाजूला दिसत असेल की इथे तुम्हाला सशुल्क पास मिळतात. तुम्ही हे पास इथे येऊन सुद्धा काढू शकता किंवा तुम्ही घरून पास काढून आला असाल तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी किंवा पासची प्रिंट द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर इथे पुढे आपल्याला पिण्यासाठी साई तीर्थ असं असलेलं पाणी मिळतं. 10 रुपये बॉटल, प्रति बॉटल असे हे पाणी आहे. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो की आपल्या मोबाईल ठेवण्याची सोय तिकडे केलेली आहे. तुमचा कोणताही मोबाईल असेल तर तो तिकडे आपल्याला ठेवता येतो आणि सिक्युअर राहतो. आपल्याला त्याची पावती सुद्धा मिळते. त्यासाठी तिथे थोडी किंमत भरावी लागते, म्हणजे 5 रुपये प्रति मोबाईल असं तिकडे आपण ठेवू शकतो. त्याच्या पुढे चप्पल स्टँड आहे, तिथे तुम्ही तिकडे चप्पल ठेवू शकता. ते तुम्हाला निशुल्क मिळतं. आणि दुसरी महत्वाची माहिती सांगायची झाली तर गेट नंबर 2 ने सिनियर सिटीजनना दर्शन होतं. गेट नंबर 6 ने आपल्याला सशुल्क दर्शन होतं, म्हणजे ते व्यक्ती पास घेऊन येतात त्यांना दर्शन होतं. आणि 7 आणि 8 नंबरच्या गेटने आपल्याला मोफत दर्शन होतं. तर अशी इकडली सोय आहे, ती मी तुम्हाला सांगितली. चला आता पुढे जाऊया आणि पुढे नक्की काय काय आहे ते बघूया. मंदिरात खरंच खूप सुंदर दर्शन झालं. बाबांची मूर्ती बघून इतकं प्रसन्न वाटलं, अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले. इतकं बाबांचं आणि आपलं नातं आपल्याला तिकडे जाणवतं. तर तिकडे व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाहीये, तुम्हाला प्रत्यक्षात येऊनच दर्शन घ्यावं लागतं. पण जिथे व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड आहे तिकडली सगळी ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही माझ्या मागे तुम्ही बघताय ती आहे बाबांची चावडी. आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. या. बाबांचं शिर्डीत अधिकाधिक वास्तव्य जिथे होतं ते म्हणजे द्वारकामाई. तर आता आपण द्वारकामाईचं दर्शन घेऊया. या. साईबाबा द्वारकामाईला आई म्हणून संबोधत असत. जशी आपली आई आपल्याला कुशीत घेते आणि आपली सर्व दुःख दूर करते, त्याचप्रमाणे इथे माथा टेकवला की भाविकांची दुःख दूर होतात. मी जेव्हा इथे पोहोचली ना, तेव्हा इथे मध्यान्ह आरती सुरू होती आणि अनेक पदयात्री सुद्धा आले होते. द्वारकामाईत दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. इथे तुम्हाला जे बांबूचं बांधकाम दिसतंय ना, ती रामनवमीची तयारी सुरू आहे. रामनवमी निमित्त शिर्डीत खूप मोठा उत्सव होतो. पुढे आम्हाला दक्षिणमुखी हनुमान मंदिर दिसलं. तिथे सुद्धा दर्शन घेतलं. पुढे आल्यानंतर इथे संस्थानामार्फत हॉलची सुविधा केली आहे. इथे बसून तुम्ही जप-तप करू शकता किंवा दमला असाल तर काही वेळ विश्रांती देखील घेऊ शकता. नवजात शिशूंना इथे मातांना स्तनपान करण्याची देखील सोय केली आहे. पुढे आल्यानंतर इथे लाडू प्रसाद काउंटर आहे. इथे रांगेत उभं राहून तुम्हाला प्रसाद रूपी लाडू मिळतात. त्यानंतर आम्ही इकडल्या शिर्डीच्या शॉपिंग मार्केटमध्ये फिरत होतो. इथे अनेक प्रकारच्या खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत, ज्या कदाचित आपल्याला मुंबईत सुद्धा मिळणार नाहीत. त्यामुळे इथलं शॉपिंग मार्केट मी खडानखडा हुंडाळून काढलं. मला साईबाबांची जी समाधी मंदिरात मूर्ती आहे ना, तशीच मूर्ती, तसेच भाव असलेली मूर्ती हवी होती. आणि ह्याच शोधात मी मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात जात होती आणि फायनली मला असं दुकान मिळालं जिथे अशी मूर्ती मिळते. तर दर्शन झाल्यानंतर मी बाहेर आले आणि त्यानंतर इथे मोठं शॉपिंगचं मार्केट आहे. तर मी इकडे फिरत होते जेव्हा, तेव्हा मला तुमच्यापर्यंत चांगल्यातली चांगली गोष्ट पोहोचवायची होती. तर समाधी मंदिरात जशी बाबांची मूर्ती आहे तशा प्रतिकृती असणाऱ्या मूर्ती मला एका दुकानात दिसल्या आणि ते दुकान म्हणजे साई द्वारका. बरोबर द्वारकामाईच्या समोर 6 नंबर दुकान आहे हे. तर आपण बघूया की नक्की बाबांच्या कशा मूर्ती आहेत. खूप फोटोज सुद्धा आहेत, या दाखवते. तर तुम्ही बघू शकता की इथे बाबांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती जशी आपल्याला समाधी मंदिरात दिसते तशा आहेत आणि अगदी तसेच भाव आणि चेहऱ्यावर बाबांच्या आपल्याला दिसतायत.
या दुकानात साईबाबांचे फोटो असणाऱ्या लॉकेट्स, कीचेन्स, त्याचप्रमाणे साईबाबांच्या खूप सुंदर सुबक मूर्ती आणि जसं काही बाबा आपल्याकडेच पाहत आहेत असे भाव असणाऱ्या अतिशय सुंदर सुंदर फोटो फ्रेम्स देखील होत्या. आपण घरात ठेवू शकतो किंवा पूजनासाठी वापरू शकतो अशा साईंच्या पादुका देखील होत्या. या दुकानात मी मनसोक्त खरेदी केली. मला जे काही हवं होतं, जे काही मनात होतं ते अतिशय सुंदर त्याच रूपात मला साईंनी मिळवून दिलं. पुढे आम्ही खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी खंडोबा मंदिराकडे निघालो. त्याचप्रमाणे आम्हाला साईंच्या प्रसादालयातील प्रसाद सुद्धा खायचा होता. तर आपल्या साईबाबांना साई हे नाव पडलं, हीच ती जागा आहे, हेच ते मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर. धूपखेडे गावातून वराती सोबत साईबाबा इथे आले आणि म्हाळसापतींनी त्यांना बघितलं आणि त्यांच्या मुखातून आओ साई हे शब्द निघाले आणि तेव्हा साईबाबांना साई हे नाव पडलं. तर आपण आतमध्ये जाऊया आणि खंडोबाचं दर्शन घेऊया. या. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. या. खंडोबांचं दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही 50 रुपयाची रिक्षा काढून साईंच्या प्रसादालयाकडे निघालो. प्रसादालयाकडे येताना तुम्हाला समाधी मंदिरातूनच एक पास मिळतो, जो घेऊन तुम्हाला प्रसादालयाकडे यायचं असतं आणि तो दाखवल्यानंतरच तुम्हाला मोफत जेवण मिळतं. इथे जेवणासाठी भली मोठी रांग होती. पण खरंच इकडली स्वच्छता आणि शिस्तबद्धता पाहून मन प्रसन्न झालं. इकडले बंधू-भगिनी अतिशय प्रसन्न मनाने आपल्याला जेवण वाढत होते. साईनाथ महाराज की जय. तर आपल्या समोर प्रसादालयाचं ताट आलंय. इतका सुंदर सुगंध येतोय. यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते. यामध्ये चपाती, ही एक गोड वडी आहे. मी खाऊन सांगते कसली आहे. त्याच्यानंतर ही वाटाण्याची म्हणजे कडधान्याची भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, मीठ दिलंय आणि खिचडी. तर आपण खायला सुरुवात करूया. गोडापासून करूया. छान आहे, म्हणजे असं मला त्याचं मला असं वाटतं की ती मूग डाळ आणि तुपात खूप छान असं भाजून वडी केली आहे भाजी. म्हणजे असं खाऊन मन तृप्त होत आहे. खरंच हा कोणता अंदाज आहे बनवण्याचा माहित नाही, कारण इतक्या लोकांचं जेवण इथे बनतं, पण चव उत्कृष्ट आहे, उत्तम आहे. खिचडी खाऊया. वा. वांग्याची भाजी सुंदर. शिर्डीचे ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्याचे, माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख हरेल सर्व त्याचे. बाबांचं हे वचन आहे आणि खरंच बाबांची प्रचिती आयुष्यात क्षणोक्षणी येते. तर तुम्ही सुद्धा कधीतरी वेळात वेळ काढून शिर्डीला नक्की या. तर आज आपण आलो होतो शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला. लालबागची सिद्धी आज शिर्डीमध्ये आली होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम साईराम असं लिहायला विसरू नका आणि लालबागची सिद्धी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओम साईराम.